संक्रांतीची तयारी तर सुरू झालेलीच आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल। आणि आता आज आहे रविवार म्हणजे हा पौष महिन्यातील रविवार आहे आणि या रविवारी सूर्यनारायणाची सुद्धा पूजा केली जाते। तर जवळजवळ सगळ्याच महिला रविवार धरतात, म्हणजे उपवास धरतात। त्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करून दुपारनंतर त्या उपवास सुद्धा सोडत असतात आणि माझा सुद्धा रविवार आहे, तर त्यामुळे माझा पण आज उपवास आहे। तर चला आता इथे सकाळची तर सुरुवात झाली आहे। सकाळी मी छान अशी लवकर उठून थोडंसं घरातलं आवरून आंघोळ केली आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं तर ते म्हणजे गरम पाणी करून पिणे आणि त्यासोबत दूध पण लगेच गरम करून ठेवणे। कारण जसं मग ज्यांना दूध पाहिजे, चहा पाहिजे ते बनवता येतं आणि मग ते सोपं पडतं। थोड्या वेळानंतर मी रविवारची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सूर्यनारायणाची सुद्धा पूजा केली, कहाणी वाचली, आरती केली। हे सगळी कामं झाल्यानंतर आता नैवेद्य पण दाखवायचा होता आणि मला उपवास असल्यामुळे एकदाच जेवण करायचं आहे, तर मग आज सगळा स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता। तर इथे तेच मी तयारीला लागलेली आहे। भात आणि डाळ शिजून झालं होतं, डाळीला फोडणी घालायची होती जेणेकरून वरण बनेल आणि इकडे आता भाजी आणि चपात्या किंवा भाकरी असं काहीतरी बनवणार होते। तर इथे मला डाळीला फोडणी घालण्यासाठी टोमॅटो बाकीचं जे काही आहे तर ते सगळं करून घेत होते। आणि आज भाजीसाठी काही नव्हतं, असं पण मला संध्याकाळी थोडंफार सामान आणायला बाहेरच जायचे। तर मग मी आज जी सोया चंक्स असतात तर तेच भाजी बनवली, कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलं आणि तशा पद्धतीने साधी सिंपलच भाजी बनवली। सोया चंक्ससुद्धा आपल्यासाठी खूप हेल्दी असतात आणि त्याची भाजी किंवा कोणताही त्यापासून पदार्थ बनवला तर खरंच तो खूप छान लागतो। सगळेजण म्हणजे आमच्याकडे तरी खूप जास्त आवडीने खातात। तर मग कधी कधी जेव्हा भाजी नसते तर त्यावेळेला मी सोया चंक्सचा वापर करते आणि छान छान भाज्या बनवते। तर चला इथे सगळी स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य पण दाखवायचा आणि त्यानंतर मग आमची जी काही जेवणी आहेत तर ती पण होणार आहेत। आत्ता सध्याचे जे दिवस आहेत तर ते थंडी आहेच अजून थोडीशी, त्यामुळे दिवस कमी असतो आणि रात्र मोठी असते। तर कामं पण थोडीफार असतातच चालू हळदी कुंकाची। तर असं वाटतं की दिवस कधी सुरुवात होतो आणि कधी शेवट होतो ना, खरंच कळत नाही। आणि आपण सतत कामामध्ये जर काही ना काही बिझी असेल ना, मग तर दिवस कधी आला आणि कधी गेला त्याकडे लक्षसुद्धा नसतं आपलं आणि खूप पटपटसुद्धा दिवस जात आहेत। आजची साधी सिंपल सूर्यनारायणाची पूजा केलेली मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केली होती आणि जो माझा पाट आहे तर तो डिझाईनचा आहे, त्यामुळे त्यावरती काढलेला सूर्यनारायण दिसत नव्हता तेवढा प्रॉपरली व्हिडिओमध्ये। पण व्यवस्थित असा छान मस्त पूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं, छान वाटतं। आपण मनातून पूजा केली आहे तर त्यामुळे एकदम मस्त वाटत होतं। आणि आता सगळा बाकीचा जो काही आहे तो स्वयंपाक झाला होता। मी आज म्हटलं की चला आज भाकरीच बनवूया, आजपासूनच सुरुवात करूया अजून परत भाकरीला। मधले काही दिवस मी भाकरी नव्हती बनवली आणि आता उद्या असं पण भोगी असल्यामुळे भोगीची आपल्याला बाजरीची भाकरी बनवावीच लागते। तर त्यामुळे म्हटलं चला आज पण भाकरीच बनवूया। आणि इथे मी बाजरीची भाकरी बनवली आहे मस्त तीळ लावून, खूप छान लागते बाजरीची भाकरी आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली असते, त्यामुळे मग जास्त मी प्रेफर करत असते। तर इथे पाहू शकताय तुम्ही माझी मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आणि आता मस्त जेवण करायचं, एकदम पोटभर जेवण होणार या बाजरीच्या भाकरीमुळे। कारण जेवणामध्ये कधी पण आपल्या आवडीचे जर पदार्थ असतील तर आपण खूप जास्त आवडीने खातो आणि समजा जर आपण एखादा पदार्थ एक वाटी किंवा एखादी भाकरी खाणार असेल आणि तो जर आवडीचा असेल तर मग 2 जातात, म्हणजे डबल जेवण होतं। जेवणामध्ये सोयाबीनची भाजी, भात, वरण, आवळ्याचं लोणचं, काकडी, बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि त्यासोबत ताक घेतलं होतं। टियाचं जेवण आधीच झालं होतं, तिने थोडासा भात वरण खाल्ला होता आणि आता आम्ही दोघंच जेवणासाठी बसलो होतो। टियाचं जेवण झाल्यामुळे तिचं इकडे खेळणं चाललं होतं टी व्ही पाहत पाहत। जेवण झाल्यानंतर मग आम्हाला थोडंसं संक्रांतीची खरेदी करायची होती म्हणून आम्ही इथे बाहेर गेलो होतो आणि इथे एक कार्निवलसुद्धा लागलं होतं। आम्हाला जी काही शॉपिंग करायची होती तर ती शॉपिंग केली आणि त्या मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे तिथे काहीच शूट घेतलं नाही, कारण तिथून आपलाच जीव वाचून बाहेर येणं थोडंसं अवघड जातं। आणि त्यानंतर या कार्निवलमध्ये आम्ही आलो होतो, इथे मग काही फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले सुद्धा।
आता सध्या जे राऊंडमध्ये व्हिडिओज निघतात तसं ते पण होतं, तर तिथे पण आम्ही व्हिडिओ 1-2 केले आणि त्यानंतर असं छोट्या मुलांचे डान्स पण होते, तर 1-2 डान्स पाहिले. त्यानंतर खेळण्यासाठी आणि काही छोटे मोठे स्टॉल पण लागले होते. भरपूर अशी लोकं पण आली होती, ते तुम्ही पाहू शकताय. आणि थोडासा मग इथे पण आमचा वेळ गेला, 1 तास गेला आणि त्यानंतर जी काही शॉपिंग करायची होती तर ती पण शॉपिंग केली. त्यानंतर आम्हाला एके ठिकाणी जायचं होतं, तर तिकडे पण मग इथलं आवरून आम्ही पटकन गेलो. तर यांचा एक डान्स पाहिला, छान होती. छोटी छोटी मुलं मस्त डान्स करत होती आणि सुंदर वाटतं जेव्हा आपण असं एखादं दृश्य पाहतो. जिथे हे डान्सचं स्टेज होतं त्याच्या बॅक साईडला असे काही जम्पिंगचे होते खेळण्यासाठी आणि काही स्टॉल पण होते. टियाची खूप जास्त घाई चालली होती की मला खेळायलाच तिकडे घेऊन जा म्हणून. डान्स पाहण्यामध्ये तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे आम्ही इथे मिडललाच थांबलो होतो. तरी एक डान्स पाहिला आणि त्यानंतर मग आम्ही 1-2 व्हिडिओज पण तिचे असे शूट केले आणि त्यानंतर मग तिथून निघालो. जे आमचं काम होतं तिकडे पण गेलो. 1 जणांना आम्हाला भेटायचं होतं. आमच्या फॅमिली फ्रेंडकडे जायचं होतं, तर तिकडे गेलो आणि छान वाटत होतं. म्हणजे हे सगळं करून भरपूर वेळ गेला. त्यानंतर तिथे पण आम्ही भरपूर असा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग घरी यायला खूप उशीर झाला. घरी आल्यानंतर मी जे काही सामान आणलं होतं, तर त्यात मेन म्हणजे भोगीची तयारीसाठी काही भाज्या आणल्या होत्या आणि तेच वाण देण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं वाण असतं, सगळं मिक्स, वाटाण्याच्या शेंगा, हरभरे हे सगळं. आणि त्यानंतर हे सुगडसुद्धा आणले होते पूजेसाठी. हे पण म्हटलं आजच घेऊन जावेत, परत दुसऱ्या दिवशी वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून मग हे पण आता आणल्यानंतर बॅगमधून काढून व्यवस्थित असं भांड्यामध्ये ठेवते, जेणेकरून ते फुटणार नाहीत आणि इकडे तिकडे जाणार नाहीत. तर हे सगळी माझी आवराआवरी चालू होती. आणि मग बाकीचं मेहंदी पण आणली होती काढण्यासाठी, मेहंदीचा कोण, पण काढायला खूप उशीर झाल्यामुळे नको म्हटलं, दुसऱ्या दिवशीच मग काढूयात. तर मग ते पण सगळं ठेवून दिलं. आणि टियाचं खूप चाललं होतं की बाहेर तिला जिथे जिथे नेलपेंट दिसेल तेव्हा मम्मी मला नेलपेंट लावायला घे, पण घरी ऑलरेडी खूप जास्त नेलपेंट असल्यामुळे मी ते काही आणले नाहीत. ज्या भाज्या किंवा जे काही आणलं होतं सामान सगळंच व्यवस्थित काढून बाजूला ठेवलं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मग खूप जास्त काही होणार नाही आणि पटकन व्यवस्थित वेळेवर सापडेल. अशा पद्धतीने थोडंफार मी जी काही आवराआवरी होती तर ती आवराआवरी करून घेतली. आणि आता दुसऱ्या दिवशी भोगी आहे, तर भोगीची बऱ्यापैकी माझी तयारी झाली होती, त्यामुळे आता मी निवांत झोपू शकत होते. तर अशा पद्धतीने सगळी आवराआवरी करून मी निवांत मग नंतर झोपायला गेले. आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुमची भोगीची तयारी कुठपर्यंत आली आहे ती पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.